नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज आपल्याकडे प्रश्न आलेला आहे. तो प्रश्न असा आहे की हे प्रेमाच्या संदर्भातला प्रश्न आहे, पण असो. म्हटले महाराज की त्या समोरच्या व्यक्तीनं प्रेम तिनं दाखवलं अगोदर. मी काही सुरुवातीला प्रेमात पडलो नव्हतो, काही नव्हतं, फक्त असं ओळख होते, असं बोलणं थोडंफार. पण तिनंच प्रेम व्यक्त केलं म्हणले. मी सुरुवातीला प्रतिसाद पण दिला नाही. सुरुवातीला 1-2-4 महिने प्रतिसाद सुद्धा देत नव्हतं. प्रेमात जाणवायला पण मी कधी त्याला दिलं, कारण आपण तो विचार मी कधी केलेला नव्हता प्रेमाचा. कारण बऱ्याचशा गोष्टी आमच्या म्हणजे एक कास्टच्या संदर्भात अथवा इतर गोष्टीत मी मिळतं जुळतं कार्यक्रम नव्हता. त्याच्यामुळे मी हा विषय अगर माझं स्वप्नात मी पाहिलं नव्हतं म्हटले. पण समोरची व्यक्ती प्रेम अति दाखवायली, त्यानंतर ऑटोमॅटिक मी बदललो आणि मी सुद्धा त्या व्यक्तीवर नकळतपणे प्रेमात करू लागलो. नकळत प्रेमात पडलो म्हणायला काय अडचण नाही. आणि आमचं व्यवस्थित चाललं म्हटले. आणि व्यवस्थित चालत त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काय माझ्यापेक्षा पैशानं ही सगळ्या गोष्टी त्याच्या म्हणजे परिपक्व असे आणि बाकीचा समजा ज्ञानाचा विषय नाही, पण खूप पैसेवाली व्यक्ती तिच्या संपर्कात आली आणि म्हणून तिने मला सोडलं म्हणले. म्हणजे हळूहळू हे करायला चालू केले. मग पूर्वीसारखं बोलणं नाही, काही नाही, म्हणजे असं थोडं थोडं ते टाळाटाळ करत. लक्षात आलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि शेवटी तिनं स्वतःहून सांगितलं की माझं असं असं आहे. मग मला खूप त्रास झाला म्हटले त्याचा. खूप टेन्शनमध्ये आलो. अरे मी सर्वस्व तुला अर्पण दिलंय म्हटले, सगळं दिलंय मी, माझा सगळ्या जीवनाचा पुढचं भविष्याचा विचार केला तुझ्याबरोबर घालण्याचा, सगळे स्वप्न बघितले आणि ऐन वेळे मला असं केलं. मला खूप टेन्शन आलं म्हणले. त्याचं ना आलंही, अजून बी आहे म्हणले. खूप टेन्शन आहे. पण ती व्यक्ती त्या व्यक्तीबरोबर राहते सगळं, मग मला ते खूप त्रासदायक ठरायले म्हणले. माझं एकच म्हणणं आहे की माझी नाही झाली तर त्या व्यक्तीची बी होता कामा नाही म्हणले. तर याबद्दल काही तोडगा आहे का तुमच्याकडे, की ती कुणाचीच झाली नाही पाहिजे? कारण मी सुरुवात केली नव्हती, तिनं सुरुवात केलेली. आणि माझं मानसिक संतुलन, आर्थिक संतुलन सगळं बिघडलं. कारण माणूस तणावामध्ये असल्यानंतर काहीच करू शकत नाही. खूप मी टेन्शनमध्ये, खूप माझं कुठलं कामावर लक्ष नाही, काही नाही म्हणले. मला असं का केलं, माझी काय चूक आहे? काहीच नाही चूक. मी मनातून भरपूर प्रेम करण्याचा प्रयत्न केला, तिचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न केला, सगळं करण्याचं, काहीही करण्याचं. कारण मी सर्वस्व ती असं समजलं. बरं, ती तशी पुढून प्रतिसाद देत होती म्हणून मी केलं तसं. आणि आता तिसऱ्या व्यक्ती म्हणजे आमच्या दोघांमध्ये तिसरीकडे ती होऊन गेली. अजून स्वतः सांगते मी होऊन गेले म्हणून. कारण आपलं जमत नाही पुढे, आपलं म्हणजे तू माझ्या ह्याचा नाही, लायकीचा नाही असं सांगितलं. माझ्या मनाला खूप लागलंय. तर मला असा एक तोडगा द्या, असा एक तोडगा की ती कुणाचीच झाली नाही पाहिजे. ऐकलं का तुम्ही? कुणाचीच झाली नाही पाहिजे. माझी नाही ना, तर त्याची बी झाली नाही पाहिजे. तिला अशी शिक्षा झाली पाहिजे, की ती जीवनभर तिच्यावर प्रेम करणार कुणीच न भेटलं पाहिजे.
कारण माझा हा तळतळाट आहे आणि तळतळाट असून तुम्ही एखादा उपाय मला सांगा, जेणेकरून ती जीवनभर अशीच भटकत राहिली पाहिजे. तिच्या आयुष्यामध्ये तिच्यावर प्रेम करणारं कुणीच भेटलं नाही. माझी नाही ना, ती कुणाचीच नाही, कुणाचीच झाली नाही पाहिजे. तिचं मानसिक संतुलन बिघडलं पाहिजे. तिला प्रेमाची इच्छाच राहील ना पाहिजे. आता प्रेमात कुणाच्या पडायचं नाही असं वाटलं पाहिजे तिला. म्हणजे तिचं मन आता त्याच्यापासून दूर गेलं पाहिजे. म्हणजे तिची सुद्धा माझी जशी फसवणूक केली ना, तशी तिची फसवणूक झाली पाहिजे. तिला त्याची शिक्षा झाली पाहिजे आणि ती जीवनभर अशीच राहिली पाहिजे. असं काहीतरी करा, काहीतरी सांगा, अथवा काहीतरी उपाय करा. ऐकलं का मंडळी? तर आता याच्यात काय असतं, उपाय आहे, उपाय नाही असं नाही, उपाय असतो, आहे, कुठल्याही गोष्टीवर असतो काही ना काही उपाय. पण इथं ही उपाय कधी लागू करता येतो, होतो कधी, की खरंच तुम्हाला एखाद्या व्यक्तीनं धोका दिला, विनाकारण तुमच्यावर प्रेम दाखवलं, नंतर तुम्हाला सोडून दिलं, त्याच्यामुळे तुम्ही मानसिक धक्क्यामध्ये गेलात आणि त्यावेळेस तुम्हाला जो त्रास होतोय त्या व्यक्तीनं थोडक्यात तुमची फसवणूक केली म्हणायला. जर तुमची फसवणूक कुणी केली असेल, तुमच्याही जीवनात असं काही घडलं असेल, तर हा माझा तोडगा 100% लागू होतो. फक्त काय असतं, आता मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगितली माहिती, पण बऱ्याच वेळेस याचा गैरफायदा घेतला जातो. अशा तोडग्यांचा गैरफायदा, थोडं चिल्लक गोष्टीवर एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त करणं ही काही बरोबर नाही. कारण हा तोडगा एवढा प्रभावी आहे की ती समोरच्या व्यक्तीला आयुष्यभर तिला प्रेम प्रेम करू करू निस्ती तरसती, निस्ती प्रेमाची भावना तयार होती, पण तिला पुढचा प्रतिसादच भेटत नाही. आयुष्यभर तळमळ 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 करून मरेल, पण तिला शेवटपर्यंत प्रेम जीवापाड प्रेम करणारा कुणीच भेटू शकत नाही. येतील दागा देतील, येतील दागा देतील, आणि याच्यामुळे ती मानसिक तणावामध्ये जाते. कदाचित भविष्यामध्ये ती मानसिक रुग्ण, मनोरुग्ण म्हणतोत ना, ती होऊ शकते. तिच्या जीवनामध्ये कुठलीही सफलता मिळत नाही. असा प्रभावी तोडगा आहे. पण हा तोडगा असं व्हिडिओद्वारे सांगणं उचित होणार नाही, कारण हा कुणीही जी समजा गरज नसणारे लोक बी याचा वापर करू शकतात. म्हणून मी हा तोडगा असं मंत्र वगैरे सांगेल ते आहे तो, पण जी पूर्ण कसा करायचं काय याच्याबद्दल ज्यांना का खरंच असं झालंय, ज्या व्यक्तीला असा धोका झालाय, मग त्यात पुरुष असेल, स्त्री असेल, कुणीही असेल, असं काही नाही, ज्यांनी तुम्हाला धोका दिलाय, तुमचं प्रेमाचं नाटक करत तुमच्या बरोबर आणि ऐन वेळेला तुम्हाला सोडून दिले, जे त्याच्यामुळे तुम्ही मानसिक तणावामध्ये गेलात, टेन्शनमध्ये गेलात, त्याच्यासाठी हा तोडगा आहे. पण तोडगा मी हा याच्यावर सांगू शकत नाही. तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करावं लागतं. तुमची किती श्रद्धा आहे अशा गोष्टीवर ही मला पाहावं लागते. खरंच का तुमचं असं झालंय का? ज्यावेळेस तुमच्याशी चर्चा करतो त्यावेळेस मला जर जाणवलं की खरंच ह्या व्यक्तीबरोबर असा प्रसंग झालाय, अगर हिला खरंच त्रास झालाय, हिला खरंच टेन्शन दिलंय, विनाकारण त्रास होतोय, अशा गोष्टी वाटल्या तर मी जरूर तुम्हाला ते तोडगा सांगतो, पण व्हिडिओवर सांगणार नाही. कारण हा व्हिडिओ कुणापाशीही जाऊ शकतो आणि त्याचा गैरवापर होतो. म्हणून मी आजकाल आता शक्यतो वैयक्तिकरित्या सांगतो तोडगे. बरं, याच्यासाठी काही खर्च वगैरे काही प्रकार नसतो माझ्याकडे, त्याच्यामुळे तुम्ही घाबरू नका. कदाचित वाटू शकतं तुम्हाला की ज्यावेळेस वैयक्तिक म्हणजे त्यावेळेस काहीतरी पैसे मागतील आपल्याला. पैसे वगैरे काही मागत नाही, काय नाही. फक्त तुमची तळमळ, तुम्हाला खरंच जर त्रास झाला असेल आणि तुम्ही दुःखी असाल, मानसिक रुग्ण होत असाल, तुमचं कामावर लक्ष लागत नसेल, तर त्यावेळेस मी हा फ्रीमध्ये तोडगा सांगत असतो. पण मला समोरच्याचं सर्व खरं जाणून घ्यावं लागतं, त्याशिवाय मी सांगत नाही.
कारण हे तोडगे कसे कुणाच्या हातात जाऊ नये म्हणून काळजी घेतोय मी. तर मंडळी, तुमच्याही असं जीवनामध्ये काही घडलंय का? तुम्ही स्त्री असाल, पुरुष असाल, तुम्हाला कुणी धोका दिलाय का? कुणी दिला असेल तर सांगा, त्याच्यावर आपण पर्याय देतो, हा तोडगा करायला लावतो तुम्हाला. आणि हा तोडगा केल्यानंतर त्या व्यक्तीला आयुष्यभर तिच्यावर प्रेम करणार कुणीच भेटू शकत नाही. प्रियकरच नाही, पण नात्या गोत्यात सुद्धा तिला कुणी पाहत नाही. एवढं बेकार कार्यक्रम होतो तिचा. कारण अशी धोकेबाज व्यक्ती कधीच सुखी होत नसते. म्हणून हा तोडगा केला तरी चालतो. फक्त ज्याने गरज आहे खरंच तुमच्यावर, त्यांनी फक्त ही माझ्याशी कॉन्टॅक्ट कुणीही करू नका, एवढी मी तुम्हाला विनंती करतो. आणि आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबवतो. परत भेटणारच आहे पुढील एखाद्या अशाच कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि